आपल्या समोर येतोय आपलं पुढचं गाणं घेऊन विश्वजित बोरवणकर. आदि विजय कले, आदि विजय कले, आदि विजय कले, आदि विजय कले. बीज अंकुरले रोप वाढले, बीज अंकुरले रोप वाढले, बीज अंकुरले रोप वाढले, बीज अंकुरले रोप वाढले. आदि विजय कले, आदि विजय कले. एका बीजापोटी, एका बीजापोटी तरु कोटी पोटी जन्म घेसी सुमने पडे, पोटी जन्म घेसी सुमने पडे, पोटी जन्म घेसी सुमने पडे. आदि विजय कले, आदि विजय कले. व्यापुनी जगता तू अनंता, व्यापुनी जगता व्यापुनी जगता तू अनंता, तू अनंता, तू अनंता. व्यापुनी जगता तू अनंता, बहुविध रूपे केसी केसी पर्यंती ब्रह्म एकले, पर्यंती ब्रह्म एकले. आदि विजय कले, आदि विजय कले, आदि विजय कले, आदि विजय कले. बीज अंकुरले रोप वाढले, बीज अंकुरले रोप वाढले. आदि विजय कले, आदि विजय कले. खूप छान गायला सोन्या, खूप छान गायला. बेसिकली हे फिल्म पाहताना सुद्धा म्हणजे विष्णुपंतांनीच ती भूमिका पण केली आहे, गायलेत सुद्धा. आणि ती जी मार्दवता, तो जो एक सालस आणि ज्ञानी असा एक जो प्रगल्भ असून सुद्धा एक साधेपणा जो असतो ना, म्हणजे ज्या तुकारामांच्या भूमिकेतून त्यांनी वठवलाय, तो मला ज्या पद्धतीने तू त्या अप्रोचला होतास, जो आवाज तू लावत होतास, त्यामुळे मला तो एक फील येत होता. त्यामुळे मला खूप छान वाटत होतं, शांत वाटत होतं. आणि ही गोष्ट खरंच खूप चांगली झाली. मला शब्द तुझे काही काही नाही कळाले, म्हणजे अनंता वगैरे असे काही काही शब्द मला त्यावेळेला नीट लक्षात नाही आलं. पण छान सुरुवात होतं, मस्त वाटलं. मला हे खूप आवडलं. मला सांगावंसं वाटतंय की विचार करा या गोष्टीचा, की जेव्हा दादासाहेब फाळकेंनी आपली ही ओव्हरऑल एक इंडस्ट्री म्हणून ही जेव्हा आपल्याकडे असं काहीतरी करूयात, असं एक शक्य नसणारं असं काहीतरी इम्पॉसिबल अशी काहीतरी गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली, त्यानंतर तिच्यातनं प्रेरणा घेऊन किंवा त्या इंडस्ट्री ही इंडस्ट्री होऊ शकते असं वाटल्यानंतर एक 4-5 गुणी लोक अत्यंत प्रभावी आणि अत्यंत प्रतिभावान लोकांनी एकत्र येऊन ही प्रभात इंडस्ट्री सुरू केली. त्या इंडस्ट्रीचा आज एक मराठी इंडस्ट्री असं आपण म्हणू शकतो ना. जे काही हे मोठा जो काही वृक्ष झालाय
तो त्या अनुषंगाने पाहिलं तर हे गाणं किती समर्पक वाटतं. पहा आधी बीज ऐकले, आणि मला तो अंतरा तर खूपच आवडला. एका बीजापोटी कोटी जन्म घेती सुमने फळे. क्या बात आहे. अशी कामना करूयात, अशी आशा करूयात की हीच इंडस्ट्री आंतरराष्ट्रीय आज जे काही झेंडे लावते ते सगळे अगदी ऑस्कर पर्यंत जाऊन धडकावेत, आणि सिन्सिअरली ऑस्कर आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपण मिळवू शकू अशी प्रार्थना करतो. आणि मला सिन्सिअरली या दोन माणसांसाठी म्हणजे शांतारामजी याचे कवी आणि केशवराव भोळे यांच्याकरता आपण सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवायला हव्यात. मस्त वाटलं गाणं ऐकून, पॉझिटिव्ह वाटलं मला फार. ऑल द बेस्ट. थँक्यू. गोड दिसतोस गोड. थँक्यू. आणि गाणं म्हणजे आ हा हा असं गाणं झालं. अप्रतिम गायलास तू. या चित्रपटाविषयी सांगायचं तर त्याच्यातलं तुकाराम हे कॅरेक्टर आहे ना, ते इतकं प्रभाव पाडतं ना, आणि पाडलाय की त्यानंतर मला नाही वाटत आचार्य यात्र्यांच्या शब्दात सांगायचं पुढच्या 10,000 वर्षामध्ये असा तुकाराम कुणी करू शकतो. तो माणूस जगलाच, ते कॅरेक्टर ते जगलंच. आणि त्यांचे डोळे, त्या डोळ्यातली आर्तता, तो भाव, इतका त्रास असून सुद्धा कसा हा माणूस हसून बोलू शकतो. म्हणजे हे ऍक्च्युली संत तुकाराम बरोबर झालंय सगळं, पण तरी सुद्धा त्यांनी काय घेतलंय ते कॅरेक्टर. हा चित्रपट ऑलरेडी त्यावेळी जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवला गेला, आणि तो जगातल्या तेव्हाच्या पहिल्या 3 सिनेमामध्ये होता. सो तुकारामच्या सर्व लोकांसाठी खरोच खूप मोठी गोष्ट आहे ही. मार्क्स बघूया आता. हो चालेल. तुला दिसतील का? मी थँक्यू. वा. द थँक्यू.